जर तुम्हाला माहीत नसेल की यूट्यूब आपल्या व्हिडिओंना कधी प्रमोट करतो किंवा आपला चॅनल यूट्यूब किती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केल्यानंतर आपल्या चॅनलला प्रमोट करतो, यूट्यूब आपल्या चॅनलला प्रमोट करतोय की नाही हे आपण आपल्या YT स्टुडिओमधून कसे चेक करायचं, तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहे. मित्रांनो, यूट्यूब आपल्याला आपल्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ अपलोड केल्यापासून आपल्याला प्रमोट करत असतो, पण हे कसं चेक करायचं हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याला हे समजत नाही की यूट्यूब आपल्या चॅनलला प्रमोट करतोय की नाही. यूट्यूब आपल्या चॅनलला प्रमोट करतोय हे आपण कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याविषयी माहिती सांगणार आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष. तर मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवरती नवीन आहात, तुम्ही तुमच्या चॅनलवरती एक 4-5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याच्यावरती तुम्हाला फक्त 20-30 व्ह्यूजच येतात. तर तुम्हाला असा प्रश्न पडतो, आपलं चॅनल सक्सेस होणार आहे का नाही, वरील व्हिडिओ आपले होणार आहेत की नाही, यूट्यूब आपल्याला प्रमोट करतंय की नाही. तर यूट्यूब आपण आपल्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ अपलोड केल्यापासून आपल्याला प्रमोट करत असतं, पण आपल्याला हे कसं चेक करायचं याची पद्धत माहीत नसल्यामुळे आपल्याला हे समजत नाही. तर मी तुम्हाला ही काय पद्धत आहे ते आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये YT स्टुडिओ ॲप असणे गरजेचं आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये YT स्टुडिओ नसेल तर YT स्टुडिओ ॲप नसेल तर तो आत्ता डाउनलोड करा. ज्यावेळेस तुम्ही तुमचा YT स्टुडिओ ओपन करताय, त्यामध्ये खाली तुम्हाला कंटेंट दिसेल. कंटेंटला क्लिक केल्यानंतर वरती तुमचे व्हिडिओज येतात. तर व्हिडिओला क्लिक केल्यानंतर तुमचा सगळ्यात पहिला व्हिडिओ म्हणजे सगळ्यात जुना व्हिडिओ तुम्ही ओपन करायचा आहे. हा व्हिडिओ ओपन केल्यानंतर त्याला क्लिक करायचं आहे. तर वरती तुम्हाला ओव्हरव्ह्यू, रीच, एंगेजमेंट, ऑडियन्स दिसेल. तर यामध्ये रीचला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकताय या व्हिडिओवरती मला 66च व्ह्यूज आहेत, पण याचं रीच किंवा इम्प्रेशन यूट्यूबने 987 लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवलाय, तेव्हा मला त्याचे 66 व्ह्यूज मिळालेले आहेत. म्हणजे यावरून हे सिद्ध होत आहे की यूट्यूब आपला पहिला व्हिडिओ सुद्धा प्रमोट करतं. तर तुम्ही तुमचे इतर सुद्धा व्हिडिओ या प्रकारे चेक करू शकताय. आता मी याच्यानंतरचा वरचा एक व्हिडिओ घेतोय की जो या व्हिडिओनंतर दुसरा व्हिडिओ आहे, याला व्ह्यूज आहेत 72. तर याचं तुम्ही इम्प्रेशन पाहू शकताय. या व्हिडिओचं इम्प्रेशन यूट्यूबने या व्हिडिओचं इम्प्रेशन 2.2K पर्यंत पाठवलेलं आहे. आणि यामध्ये सगळ्यात जास्त आपले हे व्हिडिओ तुम्हाला दिसून येतं की खाली हाऊ व्ह्यूअर्स फाइंड दिस व्हिडिओ. तर माझा हा व्हिडिओ यूट्यूबने प्रमोट केलेला आहे, जो ब्राउज फीचरमध्ये गेलेला आहे. 68.1% लोकांनी माझा व्हिडिओ ब्राउज फीचरमध्ये पाहिलेला आहे. तर तुम्ही तुमचे व्हिडिओ सुद्धा अशा प्रकारे चेक करू शकता की यूट्यूब तुम्हाला प्रमोट करतोय का नाही. तर यावरून हे सिद्ध होतं की यूट्यूब आपल्याला पहिल्या व्हिडिओपासून आपल्या प्रमोट करत असतं. तर मित्रांनो, आपला चॅनल नवीन आहे. यूट्यूब आपल्या चॅनलला प्रमोट तर करतोय, पण तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काही टिप्स आहेत ज्या फॉलो केल्या तर आपला चॅनल लवकर ग्रो होतो, रेग्युलर व्हिडिओ व्हायरल होतात. तर आता या काय टिप्स आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगत आहे. तर काही गोष्टी आपल्या चॅनलवरती फॉलो करायची गरज आहे. तर त्यातली पहिली गोष्ट, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे. समजा तुम्ही जर एक दिवसाआड व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करताय, तर रेग्युलर ही प्रॅक्टिस रेग्युलर ठेवा. जर तुम्ही आठवड्यातून 2 व्हिडिओ टाकताय किंवा एक दिवसाआड व्हिडिओ टाकताय, तर तुम्ही ज्या वेळेला टाकताय, जसे टाकताय, म्हणजे आठवड्यातून 2 जर टाकताय तर 2च टाकायचे, जर रेग्युलर टाकताय तर रेग्युलरच टाकायचे. असे साधारण 40-50 व्हिडिओची तुमची लायब्ररी झाली तर तुमचा चॅनल लवकर ग्रो होतोय. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचताय. तुम्ही रेग्युलर तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करताय. यूट्यूब तर तुम्हाला पुश करताय, पण तुमचे रेग्युलर व्हिडिओ अपलोड झाल्याने तुमचा ऑडियन्स तुमचे व्हिडिओ नक्कीच पाहतो. ते तुमचा चॅनल सोडून इतर कुठल्याही चॅनलवरती जात नाही. गोष्ट नंबर 2, तुमच्या यूट्यूब चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड झाल्याने यूट्यूब सुरुवातीला तुमचा व्हिडिओ काही लोकांपर्यंत पोहोचवतो. तुमच्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड होतात म्हणून लोक तुमच्या व्हिडिओला क्लिक करतात. तुमच्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे, समजा सुरुवातीला यूट्यूबने 10 लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पाठवला, तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करताय म्हणून त्यातल्या त्यात एक 6-7 लोकांनी तुमचा जर व्हिडिओ क्लिक केला, तर तुमच्या व्हिडिओवरची एंगेजमेंट बघून यूट्यूब तर अजून पुढे 100-200 जणांना हा तुमचा व्हिडिओ पाठवतो. त्यामुळे काय होतं, तुमचे व्हिडिओ व्हायरल व्हायला यामुळे मदत होती. तिसरी गोष्ट, तुमच्या चॅनलवरील थंबलाईन आणि व्हिडिओचे टायटल जर हे अट्रॅक्टिव्ह असेल तर लोकांना ते क्लिक करायला भाग पाडतं. जर तुमचं थंबलाईन खूप छान असेल आणि टायटल सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमच्या व्हिडिओला दिलेला आहे, तर जास्तीत जास्त लोक तुमच्या व्हिडिओला क्लिक करतात. यामुळे काय होतं, तुमच्या व्हिडिओचं जास्त वाढतं. तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन वाढल्याने यूट्यूब तुमचा व्हिडिओ
जास्तीत जास्त लोकांपर्यंत सजेस्ट करतात. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ टायटलला आणि तुमच्या थंबलाईनला बघून लोक जास्त करून तुमचा व्हिडिओ क्लिक करतात. चौथी गोष्ट मित्रांनो, जर तुमच्या व्हिडिओचे हुक हे दमदार असेल, साधारण पहिले 30-35 सेकंद जर तुमच्या ऑडियन्सला तुमच्या व्हिडिओवरती अडकून ठेवलं तर तुमचा व्हिडिओ व्हायरल व्हायचे जास्त चान्सेस असतात. त्यासाठी तुम्ही काही शॉकिंग ट्रिक्स, काही प्रश्न हे तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीला विचारू शकता. यामुळे तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त सेकंद पाहिला जातो. यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल व्हायची जास्त शक्यता असते. तुम्ही युट्यूबवरती असे बरेचसे युट्यूब क्रिएटर पाहिले असतील की ज्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती 400-500 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, पण तुम्हाला त्यांच्या व्हिडिओवरती असे खूप सारे व्ह्यूज दिसत नाहीये किंवा त्यांचा चॅनल ग्रो झालेला आहे असंही दिसत नाहीये. तर त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी वरीलपैकी काही चुका त्यांच्या चॅनलवरती केलेल्या आहेत. जसे की अनियमितपणे व्हिडिओ अपलोड करणे, आपल्या चॅनलवरती 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी व्हिडिओ अपलोड केल्यामुळे त्यांच्या व्हिडिओचे इम्प्रेशन यूट्यूब जास्त लोकांपर्यंत पोहोचवत नाही, किंवा व्हिडिओ तर दमदार बनवलेला आहे पण टायटलवर किंवा थंबलाईनवरती जास्त लक्ष दिलेलं नाहीये, जास्त काम केलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा व्हिडिओ दमदार असून सुद्धा टायटल आणि थंबलाईनमध्ये जोर नसल्या कारणाने त्यांचा व्हिडिओ क्लिक केला जात नाहीये. किंवा व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऑडियन्सला नको असणारी बडबड आपण केली, जसे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अशा काही गोष्टी ज्या ऑडियन्सला इरिटेट करतात, अशा जर गोष्टी आपण आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितल्या तर काय होतं की व्हिडिओला जास्त इम्प्रेशन मिळत नाही. तुमच्या व्हिडिओला जास्त इम्प्रेशन मिळालं नाही, जास्त थ्रू रेट मिळाला नाही, तर युट्यूब सुद्धा असे व्हिडिओ पुढे प्रमोट करत नाही किंवा जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचवत नाही. या कारणांमुळे अशा लोकांचे चॅनल व्हायरल होत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा चॅनल व्हायरल व्हायला एखादा व्हिडिओ पुरेसा असतो. तुमचा जर एक व्हिडिओ व्हायरल झाला तर तो व्हिडिओ तुमचे इतर व्हिडिओ सुद्धा व्हायरल करतो. तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी तुमचे व्हिडिओ ब्राउज फीचरमध्ये जाणे गरजेचे आहे. आणि ब्राउज फीचरमध्ये तुमचे व्हिडिओ जाण्यासाठी मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितल्या ह्या तुम्ही रेग्युलर जर फॉलो केल्या, जसे की रेग्युलर तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून एक 30-40 व्हिडिओची गॅलरी तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती बनवली, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो मित्रांनो की तुम्ही 40-50 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर रिझल्ट तुम्हालाच दिसून येईल. तुमचा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होणार आहे. तुमच्या चॅनलवरती खूप सारे तुम्हाला सबस्क्रायबर मिळणार आहेत. तुमच्या चॅनलवरील व्हिडिओंना तुम्हाला खूप सारे व्ह्यूज, लाईक, कमेंट मिळणार आहे. त्यासाठी ही प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर तुमच्या चॅनलवरती ठेवा. लवकरात लवकर तुमचा चॅनल मॉनिटाईज सुद्धा होणार आहे. यूट्यूब तुम्हाला तुमच्या पहिल्या व्हिडिओपासूनच प्रमोट करत असतो, पण यूट्यूबवरती तुम्ही नवीन असल्या कारणाने लोक तुम्हाला ओळखत नसतात. त्यासाठी तुम्हाला थोडेसे पेशन्स ठेवायला लागतील. तुमच्या चॅनलवरती तुम्ही रेग्युलर जर ही प्रॅक्टिस ठेवली तर तुम्ही लवकरच ग्रो होणार आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.